आंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठी हल्ला व दगडफेक प्रकरणी ऋषिकेश बेदरे यांच्यासह अन्य 2 जणांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेचा निषेध करत बीडच्या गेवराईमध्ये सकल गेवराई तालुका मराठा समाजाच्या वतीने काल शहरातील शास्त्री चौक ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. ऋषिकेश बेदरे 25 तारखेला गोंदी पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या समवेत बैठकीला हजर होते. त्यावेळी त्यांना अटक न करता नंतर अटकेची कारवाई का करण्यात आली असा प्रश्न यावेळी गेवराई तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने विचारण्यात आला. यावेळी हाताला व तोंडाला काळा पट्टा बांधून सरकारचा जाहीर निषेध करत सरकार विरोध, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत गृहमंत्र्यावर ताशेरे ओढण्यात आले. यावेळी गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांना आरोही घुंबारडे व इशिता घुंबारडे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम बोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भुतेकर यांच्यासह राज्य राखीव पोलीस दलाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नाही, त्यांना अटक झाली या गोष्टीचा निषेध करण्यासाठीच आम्ही आज तहसीलदार यांना निवेदन दिलं आहे आणि त्या पद्धतीच्या शासनाला भावना कळवल्या आहेत. पण जे काही सोशल मीडियावरती चुकीचं दाखवलं जातं की ऋषिकेश बेदरेवरती एवढे गुन्हे आहेत ते आहेत, पण त्यातले किती गुन्हे ते निर्दोष सुटलेले आहेत हे पण दाखवलं पाहिजे. आणि जर सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती दाखल झालेले गुन्हे, आता आपल्याला माहीत नाही का कुठल्या पद्धतीचं एखादा समजा गुन्हा दाखल करतोय तर तुम्ही त्या पद्धतीचे गुन्हे जर का त्यांच्यावर दाखवत असताल जे राजकीय हेतूने प्रेरित होऊन गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते माननीय न्यायालयात ते निर्दोष मुक्तता झालेले गुन्हे आहेत त्यातले, आणि हे जो प्रकार आहे ज्या गुन्ह्यात त्यांना अटक केली गेलेली आहे तर शासनानेच सांगितलं होतं की आम्ही हे गुन्हे मागे घेतोय आणि ज्या पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल आहे त्या पोलीस स्टेशनला त्या विभागाच्या DSP समोर आणि त्या विभागाच्या EPI समोर ते बसलेले आहेत 25 तारखेला. मग यांना अटकच करायची होती तर त्यांच्या पोलीस स्टेशनला असताना त्यांनी अटक करायची होती. त्यांना गेवराई तालुक्यातून अटक केली, गेवराईतील संबंधित पोलीस स्टेशनला कल्पनाही नाही दिली. असं एकंदरीत कायदा असा सांगतो, संविधान असं सांगतं की कुठल्या जिल्ह्यातील पोलीस जर का दुसऱ्या जिल्ह्यात जाणार असतील तर त्या संबंधित पोलीस स्टेशनला त्याची कल्पना दिली पाहिजे. त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जर का कुठला आरोपी उचलायचा असेल तर त्या पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे. यांनी यातला कुठलाही प्रकार केला नाही. त्यांना अटक केली 3 वाजता, आम्हाला माहीत झालं 5-6 वाजता. आम्ही पोलीस स्टेशन गेवराई पोलीस स्टेशनला चौकशी केली, BD SP ऑफिसला चौकशी केली, त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकरणात हे केलं नाही. मग जर 80-85 दिवस होऊनही उलटल्यानंतर त्यांना अटक केल्या जाते तर याच्यामागं शासनाचा आणि गृह विभागाचा हे मराठा आरक्षणाचं जे आंदोलन चाललं आहे याच्यात काही त्यांचा गुमराह आहे का? संविधानिक पदावरती उपस्थित असलेले लोक जाहीररित्या भाषणातून सांगतात दंगली घडतील, जाळपोळ होतील, जसं तसं उत्तर दिल्या जातील. जे संविधानाचं उल्लंघन करतात, 2 समाजात तेढ निर्माण करतात आणि शांततेचं आंदोलन, शांततेचं आव्हान करणाऱ्या लोकांना जर का तुम्ही अचानक शब्द दिलेला असताना जर उचलणार असताल तर हा मराठा आहे, हा लढवया मराठा आहे. पण आज 24 तारीख टप्प्यात आलेली आहे. मनोजदादाचं आव्हान आहे की आपल्याला शांततेच्या मार्गाने शांततेचं युद्ध लढायचं आहे आणि याचा विजय प्राप्त करायचा आहे. बघा, संविधानात सांगितलेलं आहे की आमरण उपोषण शांततेच्या मार्गाने करा, त्याच्यातून मिळतं आहे. त्यामुळे हे शांततेचं उपोषण आहे. आजही आम्ही सगळेजण आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे, तेही शांततेच्या पद्धतीने दिलेलं आहे. आणि या गोष्टीचा आणखीन एक वेळेस जाहीर निषेध करतो आहे की एका सामाजिक कार्यकर्त्यावर, समाजकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यावर जर असा अन्याय होणार असेल तर त्यावेळेस गेवराईतील मराठा सकल समाज हा त्याच्यामागे खंबीरपणे उभा आहे. एवढं बोलतो. सरकारी राजकीय पोळी वाढण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी मराठा म्हणून सर्व मराठा समाज एकत्र आलेले आहेत. आणि ऋषिकेश बेदरे दादा हे जवळजवळ 20 वर्षापासून मराठा आरक्षणासाठी सक्रिय सहभाग त्यांचा असतो आणि त्यांना जाणीवपूर्वक हे टार्गेट केलेलं आहे. काय मराठा आरक्षण कृती समितीला चिरडण्याचं काम सरकार करतंय का आणि यापुढची भूमिका तुमची काय असेल? बरोबर आहेच. त्यांना कोणी आरक्षण हा जे जरांगे पाटलांनी जे आरक्षण म्हणजे उपोषण केलेलं आहे आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये एवढा उठाव घेतलेला आहे, हे चिरडण्याचं जरूर हे सध्याचं सरकार हे चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. काय सरकारला काय मागणी करा? सरकारला काय
हे जे तुम्ही जे गुन्हे दाखल केलेले तुम्ही त्यांनी कबूल केलं होतं गृहमंत्र्यांनी की सर्व गुन्हे आम्ही मागं घेऊ आणि हे गुन्हे मागं घेऊन त्यांनी मराठा आरक्षणाला या मराठा समाजाला एक चांगला न्याय द्यायला पाहिजे की आरक्षण हे द्यायलाच पाहिजे. या त्रिकोणी सरकारमध्ये ज्या वेळेस विविध मंत्री, आता त्यांचे नावं घेऊ शकत नाही, हे वेगवेगळे मंत्री सरकार ह्या मंत्र्यांना पुढं करत आहे आणि दोन समाजामध्ये किंवा विविध मराठा आणि इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जे आम्ही सोबत बसून रात्रंदिवस एका ताटात भाकरी खातो ह्या लोकांना आमच्यापासून वेगळं करत आहे. त्याच्यानंतर आमचे जे ऋषिकेश बेदरे आहेत, जे खूप वर्षापासून मराठा मोर्चामध्ये सहभागी असतात कंटिन्यू आणि त्यांचा सक्रिय सहभाग असतो, ते कुठल्याही ठिकाणी जाऊन आपलं मत व्यक्त करतात. त्यांना सरकारने अटक केलेली आहे, ती अटक चुकीची आहे. विविध वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली त्यांना अटक केलेली आहे. त्यांना जामीन द्यावा व हे गुन्हे मागे घ्यावेत आणि आमच्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे. धन्यवाद. कोणत्याही पक्षाचे नाहीत. हो ना. ऋषिकेश बेदरे हे कोणत्याही पक्षाचे नाहीत. ऋषिकेश बेदरे हे प्रथम मराठा आहेत. ऋषिकेश बेदरेने गेले 20 वर्ष मराठा संघटनामध्ये, संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, या सगळ्या चळवळीत काम केलं. या छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यावेळेस बदनामी झाली पुण्यामधून जेम्स लेन प्रकरणामध्ये, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा अन्याय सहन झाला नाही म्हणून ऋषिकेश बेदरेंनी ज्या भंडारकर इन्स्टिट्यूटमधून हे पुस्तक लिहिलं गेलं, त्या पुस्तकाचा निषेध म्हणून ऋषिकेश बेदरे त्या भंडारकर इन्स्टिट्यूटच्या हल्ल्यामध्ये होते. नवे अनेक जे काही मराठा संघटनाचे आंदोलन झाले, त्या प्रत्येक मराठा संघटनेच्या आंदोलनामध्ये ऋषिकेश बेदरे हे अग्रेसर होते. आणि ऋषिकेश बेदरेंचा आजपर्यंत जर इतिहास पाहिला तर मराठा समाजासाठीच नव्हे, इतर समाजाच्या न्याय कल्याणासाठी आणि किंवा हक्कासाठी सुद्धा ऋषिकेश बेदरे लढलेले आहेत. ऋषिकेश बेदरे हा अत्यंत प्रामाणिक आणि संघटन कुशल असलेला मराठा योद्धा आहे. म्हणून ऋषिकेश बेदरेच्या या अटकेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. मित्र मराठा योद्धा श्री ऋषिकेश बेदरे ॲक्च्युली हे त्या दिवशी जे आमच्या गावची औरंगपूर कुकडा गावची उपसरपंच पदाची या ठिकाणी निवडणूक होती, त्या ठिकाणी ते 2च्या दरम्यान आमच्या औरंगपूर कुकड्या या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यानंतर त्यांना इकडे गेवराकडे येत असताना ॲक्च्युली त्यांना अटक केली. खरं पाहता ही अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. या घटनेचा मराठा या नात्याने मी जाहीर निषेध करतो. धन्यवाद.